हे हॅलो एव्हरीवन, नमस्कार, नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल। फायनली आज मी तुमच्याकरता सारीज वाला व्हिडिओ घेऊन आले आहे, जे की पिसारा सारीज वर नवीन कलेक्शन आलंय आणि सेम गोल्डन वाल्या ज्या सारीज ज्या तुम्हाला सगळ्यांना खूप आवडल्या आणि अजूनही त्या साडीला खूप जास्त मागणी आहे, पण तिला सिमिलर अशी मी साडी तुमच्याकरता घेऊन आली आणि 2 कलर ऑप्शन्स आहेत त्यात आणि मला खूप आतुरता लागलेली की मी कधी तुम्हाला दाखवेन त्या साड्या। तर गोल्डन आणि सिल्वर मध्ये कलेक्शन आलंय, जे की गोल्डन साडी अजूनही खूप आवडते बायकांना आणि अजूनही मागवतात। तर त्याच मध्ये आता आपण एक सिल्वर ऑप्शन आणलंय, सिल्वर कलर, जे की थोडासा फॅब्रिक वेगळा आहे, पॅटर्न वेगळा आहे, पण गोल्डन आणि सिल्वर दोन्ही कलर ऑप्शन्स त्यामध्ये आहेत। पण जी गोल्डन साडी आपल्याकडे पिसारा साडीचं मेन जे गोल्डन 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 चालू आहे त्या साडीला घेऊन ही साडी वेगळी आहे, फॅब्रिकही वेगळं आहे, पण तुम्हाला नक्कीच ही साडी आवडेल आणि पहिल्यांदा तर मी व्हिडिओमध्येच तुम्हाला दाखवते, अजून मी त्यावरही टाकलं नाही। आणि बऱ्याचदा काय होतं की ऍपवर किंवा प्रोफाईलला साड्या पडत नाही, पण होतं काय ना की व्हॉट्सअपला तुम्हाला भरपूर ऑप्शन्स बघायला मिळतात, म्हणजे जे प्रोफाईलवर नसतं ते तुम्हाला व्हॉट्सअपला बघायला मिळतं आणि सध्या तसंच काही होत आहे। पण बॅक टू बॅक आता तुम्हाला ऑप्शन्स बघायला भेटतील, व्हरायटीज बघायला भेटतील आणि भरपूर कलेक्शन तुम्हाला वेगवेगळं बघायला भेटणार आहे। सो मी बिलकुलच टाइम वेस्ट न करता तुम्हाला पहिले तर साडी दाखवते, जे की ही बघताय तुम्ही सिल्वर साडी। आणि तुम्हाला माहिती आहे मला चंकी किंवा असं स्पार्क किंवा असं शायनी शायनी खूप आवडतं, तर म्हणून माझ्याकडे मोस्टली तसंच काही तुम्हाला बघायला मिळेल। ही जी साडी आहे ना गाईज, प्रॉपर सिल्वर कलर आहे, म्हणजे एकदम तुम्हाला जसं अप्सरा नाही पूर्ण सिल्वर सिल्वर असते, डायमंड डायमंड सिल्वर सिल्वर, प्रॉपर सिल्वर कलर आहे, जे की कॅमेरापेक्षाही पूर्ण चांदी कशी असते, चांदी चमकते अगदी तशी साडी आहे, पण इतका रिच लुक देते। म्हणजे ह्या साडीवर मी काय करणार आहे, एकतर मी सिल्वर ज्वेलरी वेअर करेन, अदरवाईज मी पूर्णपणे गोल्डन ज्वेलरी याच्यावर टाकेन। आणि इमॅजिन करा की तुम्ही ब्लाउजही सेम स्टिच केलंय, सेम ब्लाउज वेअर केलाय, त्याच्यावर सेम साडी सिल्वर कलरची आणि तुम्ही जी ज्वेलरी वेअर केली आहे ती गोल्डन येणार पूर्ण, तर तो लुक कसा वाटेल, अगदी सुरेख लुक आणि डिसेंट लुक येणार आहे, जे की युनिक, जे मला हवं असतं आणि मला माहिती आहे की प्रत्येकाला युनिकच हवं असतं। सो हे अगदी तसंच दिसणार आहे। खूप सुंदर साडी आहे, खूप कमी प्राइस मध्ये खूप चांगल्या क्वालिटीची साडी तुम्हाला भेटणार आहे। सो बिलकुलच टाइम वेस्ट न करता तुम्ही व्हॉट्सअपवर ही साडी तुमच्याकरता मागवू शकताय। व्हॉट्सअप नंबर मी स्क्रीनवरही दिलेला आहे, तुम्ही डिरेक्टली तिथनं कनेक्ट करू शकताय, फॅब्रिक विचारू शकता, तुम्हाला जे पण क्युरीज असतील तर व्हॉट्सअपवर तुम्हाला तुमचे क्वेश्चन्स जे आहेत ते त्याचं निरसन मिळणार आहे, तुमचे सगळ्या गोष्टी मिळतील, सगळे डिटेल्स तुम्हाला तिथे मिळून जाईल। तर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही मी डिटेल्स ऑलरेडी दिलेले आहे, सो डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका। तर खूप सुंदर अशी साडी आहे, तुम्हाला मी त्याचं जर का फॅब्रिक दाखवायला गेले तर तुम्ही बघू शकताय, हे असलं काहीतरी फॅब्रिक आहे आणि खूप चमकते साडी, म्हणजे माप नाही आहे त्या चमकण्याला, तुम्हाला असे काट येतात साडीला आणि सॉफ्ट अशी साडी आहे, खूप जास्ती सॉफ्ट आहे आणि फॅब्रिक ला घेऊन तुम्हाला बिलकुलच चिंता करायची गरज नाहीये। फॅब्रिकही खूप सुंदर आहे, खूप रिच साडी आहे आणि लावल्यानंतरच तुम्हाला लक्षात येत असेल की साडी कशी वाटणार आहे घातल्यानंतर आणि किती डिसेंट लुक येणार आहे। मला ह्याच्या खाली सॅटिनचा पेटिकोट यूज करावा लागेल आणि तुम्हाला ऑलरेडी ह्याच्यामध्ये ब्लाउज पीस अवेलेबल आहे, सो तुम्हाला ब्लाउजचं बिलकुल टेन्शन घ्यायची गरज नाहीये। दुसरा जो कलर आहे तो म्हणजे गोल्डन, सगळ्यांना गोल्डन कलर किती आवडतो माहितच आहे। ही साडी बघितल्यानंतर बिलकुलच तुम्हाला असं राहवलं जाणार नाहीये, कारण दोन्ही जे कलर आहे ते डिसेंट आहेत आणि हे पूर्ण गोल्डन 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 आहे। तुम्ही बघताय हे इथे सगळं डिझाईन येतं, सिल्वर साडी अगदी सेम आहे, तुम्ही डिझाईन बघू शकताय। कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला अगदी डिटेल्स नाही दिसणार आहे, पण रिअल मध्ये मी तुम्हाला सांगू नाही शकत आहे वर्ड्स मध्ये, इतकी क्यूट आणि इतकी सुरेख साडी आहे आणि इतक्या कमी प्राइस मध्ये तुम्हाला इतक्या चांगल्या क्वालिटीची साडी फक्त पिसारावरच भेटणार आहे। सो बिलकुल टाइम वेस्ट करू नका, तुम्हाला असे गोंडे येतील साडीला आणि साडी बघता तुम्ही बघा, चमक तुम्ही बघा फक्त साडीची, म्हणजे मला नाही वाटत मला बोलायची ही जास्त काही गरज आहे। साडी तुम्हाला स्क्रीनवरच दिसत असेल की किती चमक आहे साडीला, किती छान आहे, किती सॉफ्ट आहे आणि नेटवाला फॅब्रिक आहे, म्हणजे नेट पण नाही म्हणता येणार, पण नेट टाईप थोडंसं फॅब्रिक आहे आणि अगदी सॉफ्ट पूर्ण चापचोप बसणारी अशी साडी आहे, खूप सुंदर साडी आहे। तर
ह्या 2 साड्या नवीन कलेक्शन आलंय जे की हँडलूम साडी आहे. खूप सुंदर साडी आहे गाईज, बघताय तुम्ही, हे बघा खूप सुंदर साड्या आहेत. अजून एक ऑप्शन आहे जे की काश्मीरी मध्ये साड्या चालतात. सॉरी, काश्मीरी साईडला ज्या साड्या चालतात म्हणजे तिकडे त्या बनतात ना, त्यावाल्या साड्या मी मागवलेल्या आहे. ऑलरेडी आधी शेअर केल्या होत्या, आधी मी मागवलेल्या, परत मध्ये मिळत नव्हत्या. आता पुन्हा काही पीसेस आले त्याचे, पण आता माझ्याकडे जस्ट नाहीये. सो मी तुम्हाला नेक्स्ट टाइम दाखवते. पण त्याच्यावर काय झालेलं आहे की ती फॅब्रिकचं तर मला तुम्हाला बोलायची गरज नाही. मलाच मुळात फॅब्रिक जे आहे ते सॉफ्ट हवं असतं. जसं की तुम्ही आताही बघू शकता, मी कॉटन वेअर केलं आणि त्याला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज वेअर केलाय. मला असंच काहीतरी आवडतं, प्लेन किंवा कॉटन, मऊ सॉफ्ट फॅब्रिक मला आवडतं. तर ती ही साडी एक्स्ट्रीम सॉफ्ट आहे, काश्मीरी डिझाईन आहे त्याच्यावर. आणि मेन तर काय, साडीला तुम्हाला शॉल येते सोबत, अगदी मॅचिंग शॉल येते. त्याही साड्या कमी प्राइसमध्ये तुम्हाला डिसेंट लुक देणार आहे आणि खूप सुंदर आहे. त्याचा व्हिडिओ मी पिसारावर उद्या टाकते, तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल. आणि मी हवं तर युट्यूबचा व्हिडिओ बनवते, जेणेकरून तुम्हाला क्वालिटी जे आहे किंवा फॅब्रिकचा एक अंदाज घेता येईल. कारण की व्हिडिओमध्ये बघितल्यानंतर एक थोडासा फरक पडतो. साडीला बघायला जर का मिळालं तर घ्यायला एक इझी ऑप्शन होऊन जातं. सो म्हणून आताही मी तुम्हाला अगदी चांगल्या प्रकारे ह्या साडीचं ही फॅब्रिक दाखवलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट, किती चमकदार, किती शायनी आणि किती ब्युटिफुल अशी साडी आहे. ही साडी घातलेली तुम्हाला, ही तर मी नाही, म्हणजे माहित नाही ही घालणार आहे की नाहीये, पण मी सिल्वर ऑप्शन तर नक्कीच वेअर करणार आहे. कारण हे खूप क्वचित बघायला भेटतं कोणाच्या अंगावर की आपण अशी साडी घातलेली आहे कुणी. तर मी ह्या साडीवर तुम्हाला लवकरच बघायला भेटेल. पण माझी पर्सनल फेवरेट साडी आहे ही, आणि ती पण आहेच आहे, पण मोस्टली आपण असं खूप कमी बघतो. तर मी ही साडी नक्कीच वेअर करेल लवकरात लवकर. आणि तेही ऑप्शन काश्मीरी जीवाला आहे, तेही मी ऑप्शन, सिंपल साड्या आहेत पण डिझाईन काश्मीर साईडचं तुम्हाला बघायला भेटेल त्याच्यावर. आणि शॉल येते, स्कार्फ, म्हणजे तुम्ही ऍज अ स्कार्फ वेअर करू शकता शॉल. आणि त्याला कसं असतं की त्या फॅब्रिकला गरमाई असते, म्हणजे ते ऑल सीझन मध्ये चालणार आहे. सॉफ्ट फॅब्रिक असतं. काश्मीरीचं म्हटलं तर फॅब्रिक तर सॉफ्ट येतच, आणि सोबत ते डिझाईन येतं तिकडचं जे स्पेशली बनलं जातं. त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये, कार्पेट म्हणावं किंवा घालायचे कपडे, उलनच्या शॉल, जे पण असू देत, डिझाईन त्यांचं जे आहे ते ठरलेलं असतं. पश्मिना वर्क आपण त्याला म्हणतो. तर पश्मिनाचं डिझाईन त्याच्यावर आहे. सिंपल दिसायला सिंपल दिसतात पण इतक्या रिच दिसतात. ते साडी मी आता मागेच वेअर करून झाली आहे. मे बी मी महाशिवरात्रीच्या दिवशी मी घातलेली होती, पण त्या दिवशी कसं होतं की माझा लुक थोडासा असा चंपी वाला होता, कारण की मी ऑइल लावलेलं ना केसांना, सो म्हणून तो लुक मी तसा घेतलेला. साडीमुळे माझा लुक जास्ती छान वाटत होता. सिंपल साडी आहे बट खूप सुंदर वाटत होती. तर ह्या ज्या साड्यांचे डिटेल्स तुम्हाला हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका. आणि जर का तुम्हाला मागवायचे असतील तर मी पुन्हा तुमच्याकरता स्क्रीनवर नंबर मेन्शन करतेय, त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करा आणि लवकरात लवकर ऑर्डर करा, जेणेकरून स्टॉक संपण्या आज साडी जी आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचेल. कारण की कसं होतं ना की बऱ्याच बायकांना एकदा की बघितलं की मग पटकन साड्या जातात आणि मग स्टॉक अवेलेबल नसला की मग वेट करावं लागतं आणि माहिती पण नसतं ना की पुढे येणार आहे की नाही येणार आहे. सो लकी जे असतील त्यांना ते भेटून जाणार. सो सिलेक्टिव्ह आहे, कारण मला माहिती नाहीये की मी अंदाज घेते किती आवडतंय किती नाही आवडतंय. कारण हँडलूम आपण परत बनवून घेऊ शकतोय. जर का खरंच खूप आवडलं, जसं गोल्डन साडी अजूनही बनवतोच आहे आपण, बनवतोच आणि त्या साडीला मरणच नाहीये यार. आपण कधी घालू शकतोय, काही करू शकतोय त्या साडीचं फ्युचरमध्ये. आणि खूप सुंदर साडी आहे ती. पुन्हा फोटो अपलोड करेन जर का मी कोणत्या साडीबद्दल बोलते तुम्हाला अंदाज येत नसेल, तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर. पिसारावर आपलं प्रोफाईल आहे पिसारा सारीज म्हणून, तिथे तुम्हाला नक्की बघायला भेटेल. आणि पिसारा सारीचं मी युट्यूब चॅनल ओपन केलेलं आहे, तर तिथेही सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की सारीचे व्हिडिओज मी तिकडेही अपलोड करत राहणार आहे. वेगवेगळ्या साड्या आल्या की पिसारा सारीच्या प्रोफाईलवरही पडेन, इथेही पडेन, पण तिथेही सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हां, मला नेहमी क्वेश्चन येतो रील्सवरही, जेव्हा मला बघितलं जातं तर मला पर्सनली प्रायव्हेटली मेसेजेस येतात की तू कोणतं लिपस्टिक यूज करते. कारण की मी मोस्टली डार्क लिपस्टिक कधी वेअर नाही करत. तर जे पण असतं न्यूड असतं, पिंक असतं, तर आज मी स्पेशली
पिंक वाली लिपस्टिक लावली आहे, जी तुम्ही बघताय पिंक कलर आहे आणि माझा पर्सनल फेवरेट आहे. तर ऍक्च्युली मी ब्लशर जे टिंट असतं फॉरएव्हर 52चं एक टिंट आहे जे मी तुमच्याकरता स्पेशली घेऊन बसली आहे. तर हे मी ॲज अ लिपस्टिक म्हणून लावलंय. आपण मल्टीपर्पज यूज करू शकतो, म्हणजे ॲज अ लिपस्टिक, आय शॅडो, ब्लशर काहीही करून आपण ते वापरू शकतोय. तर हे माझं पर्सनली फेवरेट प्रोडक्ट आहे. तुम्हीही तुमच्याकरता नक्कीच मागवू शकता. क्रीमी बेसवालं प्रोडक्ट आहे, पिगमेंटेड आहे, स्पेशली कुशा क्वांटिटीमध्ये खूप सुंदर लागलं जातं, इतकं पिगमेंटेड आहे. नॉर्मली डेली यूजसाठी मी ब्लशर म्हणून पण यूज करते. जर का मला कधी आय शॅडो अप्लाय करायचं, मोस्टली मी लावत नाही जास्त आय शॅडो, खूप स्पेशली मेकअप जर का केला असेल तर थोडंसं लावते न्यूड. जसं आजही तुम्ही बघताय माझा मेकअप मीच केलेला आहे, जो की नेहमी रिअरली मी बाहेर कुठं फोटोशूट केलं तर बाहेरून ब्युटी आर्टिस्ट, मेकअप आर्टिस्ट मेकअप करते, अदरवाईज माझा मेकअप मीच करत असते. बराच काळ झाला मी तुमच्यापर्यंत मेकअप ट्युटोरियल घेऊन नाही आली आहे. सो लवकरात लवकर तोही आणण्याचा प्रयत्न करेन. तर हा वाला मेकअप लुक मी माझ्या हातानेच केलेला आहे आणि तुम्हाला कसा वाटतोय तेही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. ब्लाऊजवाला व्हिडिओही घेऊन येणार आहे, सो ब्लाऊजही तुमच्यापर्यंत मी पोहोचवेन. तर हा होता माझा आजचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला साडीज आवडल्या असतील, आणि आवडल्या असतील तर व्हॉट्सअपला कनेक्ट करायला विसरू नका. आणि तुम्हाला जे पण क्वेश्चन्स असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही विचारू शकताय, जेणेकरून तुम्हाला काय हवं आहे ते तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. तर भेटूया माझ्या नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.